नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये शरीराला जबरदस्त ताकद देणारे मेथीचे लाडू। घरच्या घरी शुद्ध तूप, सुकामेवा आणि गोडव्यासाठी साखर नाही तर गूळ वापरून मेथीचा हलका कडवटपणा यांचा सुंदर संगम करून हे लाडू बनतात। ऊर्जा वाढवणारे, पचन सुधारणारे आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवणारे। चला तर मग आजच्या आपल्या या खास पारंपरिक रेसिपीला म्हणजेच मेथीचे लाडू कसे बनतात या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण कढईमध्ये लो फ्लेमवरती मेथीदाणे भाजून घेणार आहोत। मी इथे 3 चमचे एवढे मेथीदाणे घेतलेले आहेत। लो फ्लेमवरतीच आपण व्यवस्थित याचा हलकासा कलर बदलेपर्यंत हे मेथीदाणे जे आहेत ते भाजून घेणार आहोत। करपवायचे नाहीयेत, खरपूसाचे भाजून घ्यायचे आहेत। आता आपण या मेथीदाण्यांचा काय फायदा असतो ते पाहूया। हिवाळ्यामध्ये शरीराची एनर्जी कमी होते। मेथीमुळे सांधे, पाठ, गुडघे या ठिकाणी होणारी जी स्टिफनेस असते ती कमी होते। मेथीदाण्यांमध्ये फायबर खूप प्रमाणात असल्यामुळे गॅस, ॲसिडिटी हे त्रास कमी होऊन पचनही सुधारतं। महिलांमध्ये तर हार्मोनल बॅलन्स, प्रसूतीनंतरची कमजोरी जी असते, हाडांची ताकद या गोष्टींमध्ये सुद्धा मेथी खूप मदत करते। कॅल्शियम, आयर्न या गुणधर्मामुळे सांधेदुखीलाही आराम मिळतो। तसंच वजनही नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला मेथीदाणा मदत करतं। मेथीदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो। असे हे मेथीदाण्याचे भरपूर असे फायदे आहेत। त्यामुळे तुम्हीही रोज एक लाडू हा मेथीदाण्याचा बनवून खावा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा भरपूर असा फायदा होईल। अशा प्रकारे आता लो फ्लेमवरतीच कमीत कमी 5 मिनिट मी हे मेथीदाणे भाजून घेतलेले आहेत। हे मेथीदाणे कढईतून बाजूला काढून घेऊया। आता याच कढईमध्ये मी एक अर्धी वाटी एवढे पांढरे तीळ घेत आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी एवढी खसखस घेत आहे। लाडूही छान होतात आणि थंडीमध्ये खाल्लेलं छान असतं। त्यासाठी पांढरे तीळ आणि खसखस लो फ्लेमवरती छान तडतड उडेपर्यंत मी हे भाजून घेणार आहे। थोडासा हलकासा कलरही बदलतो आणि छान तडतड उडेपर्यंत भाजल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी मी गॅसवरून काढून घेते। आता याच कढईमध्ये एक पाऊण वाटी एवढं सुकं खोबरं भाजून घेत आहे। जास्त भाजायचं नाही आहे किंवा करपवायचं नाही आहे, हलकासा कलर बदलेपर्यंत आपण हे सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, नाहीतर खोबरं लगेच पटकन करपून जाईल। खोबरंही हलकंसं भाजलं की कढईतून काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। मी इथे अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी अक्रोडही घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता। अर्धी वाटी जी आहे ते टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत, म्हणजेच मगजबी, तसेच अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। लो फ्लेमवरती हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया। हे सगळे अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स घेतले की लाडूही छान हेल्दी असा होतो। त्यासाठी आपण या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्सचाही वापर करणार आहोत। अशा प्रकारे लो फ्लेमवरतीच हलकासा कलर बदलेपर्यंत हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। आता कढईतून आपण बाजूला काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप जे आहे ते इथे घट्ट आहे, ते व्यवस्थित वितळून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आता यामध्ये आपण काय करणार आहोत, डिंक जो असतो तो घेणार आहोत आणि या तुपामध्ये तळून घेणार आहोत। मी इथे अर्धी वाटी एवढा डिंक घेतलेला आहे। गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवूया, म्हणजे व्यवस्थित हा डिंक जो आहे तो तळला जातो। तुपामध्येच हा डिंक आपल्याला तळायचा आहे, म्हणजे लाडूही छान होतो। कुठेही तेल वगैरे वापरायचं नाही आहे। या पूर्ण रेसिपीसाठी आपल्याला अर्धी वाटी एवढं तूप इथे लागतं। छान तुपामध्ये डिंक फुलायला लागला, छान तळला गेला की आपण तुपामधून हा डिंक काढून घेऊया। आता डिंक तळून राहिलेलं जे तूप होतं त्याच तुपामध्ये मी 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेत आहे। हे पीठ चाळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि याच तुपामध्ये आपण हे गव्हाचं पीठ जे आहे ते लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण बेसन पिठाचे लाडू बनवताना बेसन पीठ भाजून घेतो, त्याचप्रमाणे व्यवस्थित खरपूस असं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। तूप गरज लागली तरच तूप घ्या। मी ते 2 चमचे तूप अजून घेत आहे। व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर लो फ्लेमवरती या पिठाच्या गाठी मोडत हे पीठ व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। करपून द्यायचं नाही किंवा कच्चंही राहून द्यायचं नाही। या पिठाच्या गाठी मोडायच्या पीठ भाजत असताना, म्हणजे पीठ कच्चं राहत नाही। पीठ जर का कच्चं राहिलं तर लाडू
व्यवस्थित होत नाही, त्यासाठी अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिट हे पीठ व्यवस्थित भाजून एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण जे ड्रायफ्रूट्स डिंक वगैरे भाजून घेतलं होतं ते मी एका ताटामध्ये काढले आणि सुकं खोबरं आणि मेथी दाणा वेगवेगळ्या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे। आता हे सगळं जे आहे ते आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत। सर्वात आधी मेथी दाणे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी इथे बारीक करून घेत आहे। छान याची पावडर अशी तयार करून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। आता ही मेथी दाण्याची जी केलेली पावडर आहे ते या पिठामध्ये घेऊया, काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरंही बारीक करून घ्यायचं आहे। व्यवस्थित पूर्ण असं बारीक झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे। हे सुकं खोबरंही आपण या पिठामध्ये काढून घेऊयात। आता हळूहळू आपण हे जे ड्रायफ्रूट्स जे आहेत आणि डिंक हे सगळं या भांड्यामध्ये घेऊया मिक्सरच्या आणि त्याचीही व्यवस्थित पावडर तयार करून घेऊया। आणि हे सगळं ड्रायफ्रूटची पावडर करून मी या पिठामध्ये घेतलेली आहे। याच पिठामध्ये आता 2 छोटे चमचे वेलची पावडर घालून घ्यायची आहे। जायफळ असेल तर थोडंसं जायफळही किसून घातलं तरीही चालेल। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण साखर अजिबात वापरणार नाही आहोत, गूळ घेणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तूप घेतलेला आहे आणि या तुपामध्ये 2 वाट्या इतका गूळ घेतलेला आहे। तुम्हाला गोड आणखीन हवा असेल तर तुम्ही थोडा गूळ जास्त घेतला तरीही चालेल। मी इथे 2 वाट्या एवढा सेंद्रिय गूळ वापरलेला आहे। सेंद्रिय गुळामुळे हा लाडू आणखीनच हेल्दी होईल, त्यासाठी मी इथे सेंद्रिय गूळ वापरलेला आहे। आता लो फ्लेमवरती हा गूळ जो आहे तो व्यवस्थित विरघळून द्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, त्यामुळे गॅस हा गूळ विरघळला की आपण लगेच गॅस बंद करायचा आहे आणि विरघळून घेतलेला गूळ जो आहे तो या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे गरम असतानाच घालून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्स करायला आपल्याला बरं पडतं। अशा पद्धतीने आता सगळ्यात आधी सुरुवातीला आपण चमच्याने या मिश्रणामध्ये हा गूळ सगळा मिक्स करून घ्यायचा आहे, कारण गूळ खूप गरम असतो आणि हाताला चटके बसतात। त्यामुळे सर्वात आधी चमच्याने मिक्स करून घेऊया व्यवस्थित। ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे मेथीचा लाडू आहे तो थोडासा, मेथी चवीला कडवटच असते त्यामुळं थोडासा हलकासा कडवटपणा या लाडूला असतोच। आता हाताने व्यवस्थित हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र करून मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित सगळीकडे गूळ लागला की आपण याचे लाडू तयार करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे ते अजिबात असं जास्त सुक्का असं झालेलं नाही आहे, त्यामुळे लाडू अगदी व्यवस्थित वळला जातो। वरून तूप घ्यायचीही गरज लागत नाही। अर्धी वाटी तूप या रेसिपीसाठी इथे मला लागलेला आहे। अगदी सहज लाडू वळला जातो, हातही दुखून येत नाही। आता लाडू वळून झाला की त्यानंतर असा हाताने गोल गोल फिरवायचा, म्हणजे त्याला छान गोल असा शेप येतो आणि त्याच्यावरती एक छान चकाकीही येते। असा हा मेथी दाण्याचा लाडू आपला तयार झालेला आहे। आणखीन एक लाडू मी तुम्हाला इथे बनवून दाखवते। अगदी सहज लाडू वळता येतात, हात दुखून येत नाही आणि लगेच पटकन लाडू बांधला जातो। हे पहा, अशा पद्धतीने मी ते दुसरा लाडूही बनवलेला आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकी सगळ्या मिश्रणाचेही लाडू तयार करून घेत आहे। इथे मी सगळे लाडू बनवून घेतले। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 20 ते 22 लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी साधी, सोपी आणि शरीराला फायदे देणारी ही रेसिपी आहे। हा लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण खाऊ शकतील असा हा लाडू आहे। याचे भरपूर फायदे होणारे आहेत आपल्या शरीराला। तर आता झाले आपले पौष्टिक आणि हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट असे मेथीचे लाडू तयार। एक एक घास इतका हेल्दी की घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। अशाच घरच्या खास आणि उपयुक्त रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।